या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय का तू माझं सारखं बोल एवढाच दिसतोय बरं. नंबर शाळेत होता चांडवलीच्या यायचं लगेच. शाळेत असताना कधी प्रेम झालंय का तुम्हाला? तर अशी बारीक होते ऐकला असं अशी उडी मारतील मला मनाशिवाय घालतील कमेंट मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रणव घेवडे. तर आजच्या पॉडकास्ट मध्ये शुभम टाकळकर म्हणजेच एक रील स्टार खेडमध्ये गाजलेला, त्याचे 80,000 पर्यंत फॉलोअर्स इंस्टाग्राम वर पूर्ण झालेले आहेत. तर आपण त्याचे किस्से ऐकून घेऊया, त्याच्या मित्रांनी कशी मदत केली त्याला एवढ्या वर घेऊन यायला, आणि त्याच्या जीवनात काय किस्से घडले ते त्याच्याकडूनच ऐकून घेऊया. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत खेडचे सुप्रसिद्ध रील स्टार शुभम दादा टाकळकर, अमित दादा गिलविले आणि तुषार दादा बोंबले आहेत. तर नमस्कार मित्रांनो. नमस्ते. कसं चाललंय रील बनवायचं वगैरे? आता कोणती नवीन आयडिया आली आहे का? नाही, चालूच असतं आता, असं काही नाही. रोज आलं का चौकात बसायचं, काहीतरी काय भेटते बाहेर काय चालू आहे. म्हणजे आधीपासून स्क्रिप्ट रेडी काहीच नसते तुमची, डायरेक्ट स्क्रिप्ट रेडी नसते आमची. तर तुम्ही तिघ मित्र मिळून एवढ्या भारी रील बनवता, बरेच लोक तुम्हाला फॉलो सुद्धा करतात, 1 मिलियन पर्यंत रील जातात. तर तुमची ओळख कधीपासून झाली? तुम्ही एकत्र कसे आला? आम्ही पहिल्यापासून एकाच चौकात आहे. जन्मल्यापासून आम्ही एकत्रच आहे. लहानपणापासून. आणि तुम्ही तर व्यताळायचे, तुम्ही कसं काय? आम्ही पण पहिल्यापासून इथंच आहे, शाळेला कॉलेजला खेळलाच असल्यामुळे आमची पहिल्यापासून ओळख आहे. अच्छा. तसे नातेवाईक पण लागत आहेत आम्ही एकमेकांना, पण ते लय लांब लागून सांगायला आम्हाला. जेव्हा रील बनवायला चालू केली ती, तुमचे रील सुद्धा नंतर व्हायरल जायला लागल्या, तर घरच्यांची रिएक्शन काय होती? चांगले. आता घरचे काय एवढं काय असं बोलायचे सगळे, करत राहा फक्त शो वगैरे देऊ नका, असे एवढंच बाकी काही नाही. म्हणजे शिव्यांमुळे जास्त प्रॉब्लेम आलता. शिवायतच आम्ही काही देतच नाही, तरी पण म्हणायचे तोंडाला जरा आळा घाला. व्हिडिओला ग्लो येण्यासाठी आपण एखादी देतो शिव बाबा, काय लोकांना नाही ऍक्सेप्ट होत एवढं. शिवाय माझ्या पण नाही, त्यामुळे आम्ही नॉर्मल देत असतो. असं पण नाही आईवरून देतो, बहिणीवरून देतो, असं पण नाही. आम्ही नॉर्मल जे चालत असतो त्याच्यावरच देतो. जे लोक आहेत ना त्यांना नाही आवडत, पण जी यंग पिढी आपल्यासारखी त्यांना म्हणतात ते त्यांच्यात देतच असतात, फक्त सोशल मीडियावर असलं ना सगळे कॅप्चर करायचे असून तुम्हाला शिवाय नाहीच दिल्या हा, ते पाहिजे. आहे. एक चांगली इमेज पण तयार होते. बरोबर. मग आता ठरवलंय का नंतर शिवाय द्यायचं का नाही? म्हणजे नाही ते नाही ठरवलं. शिवाय तर असं देणार काही नाही. जशी व्हिडिओ असेल तसं एखादी तरी दिली तरी पंचसाठी काय वाटत नाही. हा, शिवाय माझ्या पण नाही. आता नॉर्मल आपण मित्रांमध्ये बोलताना असं कोणच नसेल मित्रामध्ये शिवाय देत नसेल. सगळेच देतात, फक्त आपण शिवाय नाही दिले तो मैत्री काय कामाची ती. शिवाय काय सगळ्यांना माहित असते, कोणाला शिवाय माहित नाही. फक्त आपण इथं देतो. फॉर एक्झाम्पल आपण ऑन कॅमेरा देतो, ते सगळे बघतात, काय काय ऍक्सेप्ट होतं, काय काय नाही होत. तुम्ही आता बरेच रील स्टार आहेत जे शुद्ध मराठी वापरतात, किंवा पण तुम्ही आपल्या गावरान भाषेचा बोली ठेवलेली आहे की गावाकडचे लोक पण तुम्हाला बघावत. तर असे म्हणजे का तुमच्या डोक्यात आलं की हीच आपली जी खेड तालुका, आंबेगाव तालुका इकडचीच भाषा ठेवावा, किंवा पुणेरी भाषा, वेगवेगळी भाषा नाही? असं काही डोक्यात नव्हतं. आपण रेग्युलर मध्ये बोलतच असतो, तेच बोलत असतो. आमच्या काही डोक्यात नाही हीच भाषा, स्पेसिफिकली हीच भाषा बोलायची, असं काही डोक्यात नाही. आम्ही जे रेग्युलर बोलत असतो तेच बोलत असतो, असं काही वेगळं नाही. दुसरी भाषा बोलायला गेली तरी ते बोलता येत नाही, हेच नाही बळच आम्ही प्रिटेंडच करत नाही. आम्हाला असं भारी व्यवस्थित मराठी बोलायचं. या कारणामुळे जास्त लोक फॉलो करतात, म्हणजे गावरान बोली असले ना लोकांना जास्त भारी वाटतं. आपली समज रेग्युलर भाषा लोक ऍक्सेप्ट करत असतात. तुम्ही आता बाहेरचे पाहुणे वगैरे आले, बळच आपण नाटक बस जेवण झालं का अच्छा वगैरे तुम्ही बळच बोलता, पुढच्याला कळत असता बळच बोलतोय, त्यात काही मजा नाही. तुम्ही असं रेग्युलर बोलले काय चाललंय काय नाही जेवला का वगैरे, ते लोक पण ऍक्सेप्ट करतात. तसं आम्हाला केलं लोकांनी ऍक्सेप्ट, चांगलं आहे वेगळं काहीतरी. तर आतापर्यंत सगळ्यात जास्त रील कोणती व्हायरल झाली? आणि जी व्हायरल झाली ते म्हणजे पहिली तुमची रील व्हायरल गेली असेल, त्याच्यामुळे फॉलोअर्स वाढले, तर तुम्हाला काय वाटलं तेव्हा? काय रिएक्शन होती? भारी वाटलं होतं आम्हाला. आता ती सगळ्यात जास्त व्हायरल झाली ती, आता 12 मिलियन वर गेली व्हिडिओ. भांडण्याची व्हिडिओ होती. आम्हाला म्हणायचं बुटक्या बोडायच्या, मी याला म्हणलो झोपडातले.
त्यामुळे ते लोकांना लय असे रिलेट झाले. आम्ही नंतर एंडिंगला असं घाबरलो ना. हा. मग त्या व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल झाली. त्याच्यामध्ये आम्ही दोघं होतो आधी, त्याला आम्ही कटअप केला. का बरं? तो आहे ना, तो तो येत येत नव्हता. नव्हता. आम्ही त्याच्या मग बरोबर त्याची मारली. माही झाली तळतळ मग. त्याने आम्हाला शाप दिला. शाप दिला मग. मला तुमची 2-4 व्हिडिओ चाललेच नाही मग. मला तुमच्यावर लिंबूच फिरवतो तुम्ही मला व्हिडिओमध्ये नाही घेतला. पण याचा लिंबू याच्यावर पलटला आणि व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल झाली. पण का तुला म्हणजे असं कॅमेरा फेस करायला घाबरायचं का तू आधी? काही मी जरा गावाला गेलो होतो मामाच्या, त्यामुळे मला काही टाइम भेटला नाही. नाही काय आलं, ते आम्ही या दोघांची व्हिडिओ काढली, बनवायला पण होती. त्याच्यानंतर एडिट केली आम्ही आणि म्हणलं अरे ते जरा एवढी नाही होते वगैरे वगैरे. मग आम्ही तुषारला फोन केला, म्हणलं ये बाबा पटकन व्हिडिओ काढायची, एक तर टाकायला काय नव्हतं, 2-3 दिवस झाले. आणि आणलं मी गावाला आहे, मग त्याला विचारलं, म्हणलं काढू का, म्हणलं काढा काय प्रॉब्लेम नाही माझा. त्यानंतर आम्ही दोघांनी आणि एक ऋतिक आहे त्याला, आम्ही तिघांनी मिळून ती व्हिडिओ काढली, ते चांगली फेमस झाली. माईक नव्हतं, काय नव्हतं, लय वाऱ्यांचा आवाज यायचा, हवेचा आवाज यायचा, वडायला लागायचं असं, वरडायला mic लागायचं. नव्हता ना. वारं गेलं की आम्ही व्हिडिओ काढायला चालू करायचं. तर म्हणजे असं तुम्ही आता रील बनवता, तर रील सोडून जॉब किंवा बिझनेस कोणता करता तुम्ही? मी आणि तुषार एका जॉबला आहे, म्हणजे आम्ही PCMT कामाला आहे दोघं जण. आम्ही दोघं अनुकंपा खाली, तेव्हापासूनच आमची ओळख झाली. आम्हीच हॉटेल माझं हॉटेल आपलं चौकात, पावळ चौकात, खेडमध्ये. आले तर या जेवायला. नाही मिसळ खाल्लेली. तू अजित दादा पवारांची मिमिक्री खूप चांगली करतो, त्या व्हिडिओला प्रतिसाद पण एवढा आलेला आहे. तर त्या मिमिक्रीची एखादी झलक करून दाखवशील का? स्टार्ट कडून झालं ते सांगतो मी. हा. ते चला त्याचे कार्यक्रम असायचे, त्यात निलेश साबळे सर ते मिमिक्री वगैरे करायचे, मी ते आवर्जून बघायचं. हे असा कॉमेडी कार्यक्रम असायचा, कुशल बद्रिके वगैरे वगैरे. आणि असंच मला म्हणजे पहिल्यापासून आवड आहे, पिक्चरला वगैरे जाऊन आलं का ते आपलं त्यात घुसायचं त्या पिक्चर मध्ये. मग चौकात काहीतरी किडेगर आपला असंच एकदा चौकात माझा बर्थडे होता ना रे, तो 20वा बर्थडे होता, आम्ही केलं होतं ते. हा. पुढं ते फेमस घेऊन गेलं, मग आता रील्स मुळे म्हणलं त्याच्यावर बघू. ज्या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय का प्रणव घेवडे, तू माझा सारखा बोल घेवडाच दिसतोय बरं. तर घेवडे पाटील माझा या ठिकाणी पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतात ते, त्यामुळं अभिनंदन तुमचं. नाही माझा हातच नाही निघत. नाही निघतोय, चांगला निघाला. तर शाळेला कुठं होता तुम्ही? मी महात्मा गांधी, आम्ही ते तू कुठं होता रे? मी एक नंबर शाळेत होता, चांडवलीच्या. चांडूच्या कडेला. नदीच्या कडेला निघायचं आणि यायचं लगेच. आम्ही दोघं प्रोफेशनल महात्मा गांधी शाळेला. महात्मा गांधी बऱ्यापैकी मिडियम क्लास. आम्ही महात्मा पण गांधी MG ला होतो, नंतर दोंड्याला गेलो. हा एक नंबर शाळेत होता तू ना रे? हा. कुठं आलं? हुतात्मा राजवीर एक विद्यालय. नंबर शाळा आणि ती. अरे हा तर शाळेत असताना कधी प्रेम झालंय का तुम्हाला? नाही, नाही सांगू शकता, असं नाही लग्न झालंय म्हणून. आमचं तर गोट्या खेळण्यातच दिवस गेलो बा. नाही ते- आम्ही लय बालिश होतो. दहावी नंतर आम्ही लय बालिश होतो बालिश शाळेत. बालिश प्युअर बालिश. मी बेंचवर चढन, हा. सरांची मिमिक्री करण, सरांच्या ते माळा असे- पण लय वेळा खाल्लाय मी. थोडे शाळेतले किस्से सांगा ना तुमचे. तर आमचे काहीच किस्से झाले नाही. शाळेत मी आहे ना, मी जे हे असतात का काय आपलं सर नसतात एखाद्या वर्गात, हा. तर म्हणजे लेक्चर ऑफ असल्यावरती पुढं जायचं, काही करायचं, आवाज बिवाज काढायचे टारगनचे. त्याच्यावर मग टेक्स्ट चढायचं, काही करायचं मी. आणि आम्हाला गोमे सर म्हणून होते. हा. तर नाही गोमी माहिती. गोमे सर माहिती आहेत ना, ते गोमे सर आणि शांतता कधीच एकत्र नव्हती. काय मग आडावड. आणि सर आले ना, आणि म्हणायचं सर पेन नाही, सर पेन नाही. तर सर कुणी कोणाला पेन नसला, मी म्हणायचं सर याच्या पेन नाही, सर याच्या पेन नाही. एकदा मी माझ्या शेजारच्या पोराचा पेन नव्हता, म्हणलं सर याच्या पेन नाही. सर असे बारीक होते हाईटला, असं अशी उडी मारली मला सर. बुटके होते सर लई. मग तसे किस्से काय नाही सर. मग होतो आम्ही लई बालिश होतो. तसे भांडणं बिंडणाचे MG म्हटलं भांडणं म्हणतात ना. भांडणं आवायची, आम्ही फक्त भांडणं बघायचं. तुमच्या व्हिडिओ मध्ये नुसतं लोकांना प्रश्न पडले मोगम तू नुसतं मोगम म्हणत असता. आता खेड तालुक्यात तर आम्हाला माहिती, तर बाकीचे जे आपले फॉलोअर्स आहे तुमचे,
तर त्यांना सांगा नक्की मोगम म्हणजे काय. मोग म्हणजे कसं मोग फालतू एकदा कसं म्हणतो फालतू फालतू. ते मग आम्हाला- बालिश बालिश एखादा असं आपल्या- म्हणजे आता त्याला बोलताना आपण त्याचा तिरस्कार शेंबडे. करतो हा. घाण निवड. असंच हा, काय. थोडक्यात तसा मोगम. काहीतरीच बोलणार बोलायला कसं आपण बोलायचं आहे, हे फालतू आहे. बोर करणार त्याला मोगम म्हणतात. बालिश मोगम ते सगळे मिळून एक शब्द मोगम आपल्या गावरान हा, हम्म. direct. हे 4 शब्द एका साईडला आणि मोगम एका साईडला एकच आहे. 4 शब्द मिळून एक शब्द आहे. मोगम. मोगम शब्द मिटून हे मिटून टाकायचं. मोगम बालिश तर तुम्ही आधी पण रील बनवायची ते बरेच जण खेडमध्ये व्हायरल झालते, पण तुम्ही नंतर बनवायचं का बंद केलं. याच्या लग्नाबाई करत नव्हतं काय करणार आम्ही रील मुळे लग्न दीड वर्षाला गेलो पोर बघाय आता काय करावं आम्ही 4 तालुक्याच्या बाहेर कुठं जुळा नाही झालं पट्ट्याचं काय करणार आता माया होती वेळ आली तुम्ही रील बनवताना कधी कशा अडचणी आल्यात का. अडचणी येतात घरच्यांचा फोन येतो नेमका व्हिडिओ काढायचा ते video तेवढीच अडचण येते बाकी काय अडचण नाही. घरच्यांचं नाही बायकोचं. हा तेच ते काही सांगायला लागते की घरच्यांचं. बाकीचा कोणचा त्रास आहे. याला बोलायला गेलं तर अवघडात झोपलेला असतो घरचा. पण हा ये आणि हा मला फोन करून बोलितो सारखा ये कुठे इथून याला विचारलं का संडासात असतो सारखा तुम्ही आता इन्स्टावर एवढे फेमस झाले, मग तुम्ही स्वतःचा युट्यूब चॅनल का नाही चालू करा. आम्ही पण काही फेमस नाही आलो, आम्हाला अजून लय पुढे जायचं. पुढे जायचंय आमच्या डोक्यात आता गोल आहे. आपला मित्रचे म्हणून आपण आपल्या करमणुकीचे आणि हे खेळाचं. करतोय. अजून आम्हाला लय पुढे जायचंय काय एवढं बरोबर आहे हे- ते, हा. पण युट्यूब वर सुद्धा ग्रो होते. आता तुला जर आम्हाला पुढे जायचं. काय याल? तू आज धरून अरे तसं आहे ना तसं आहे आमच्या डोक्यात व्हिडिओ ब्लॉग वगैरे चालू करायचं, पण काय होतं टाइम नाही पुरत. मी येतो 3:30-4 ला, हा दिवसभर हॉटेलवर असतो हा. आणि तो आपला त्याला सोडत असतो इकडे तिकडे. तो आपल्या म्हातारीला सोडायला येतळायला आंबे उतरायला त्याचे ती फालतू कारण असतात. अरे बाबा, तेच जाग पावसाळ्यात सोडायला तेवढं पैसे भेटले 5-5 त्याच्या लग्नात 200 च्या वर एवढं लोकांना खुश होतो. मग बाबा 10 रुपयाला वडापाव द्यायचा मला बस झालं तेवढं. त्याच्या लग्नात 200 च्या पुढे लोकांना असतो, पण त्याने इतकी लोक सोडतात का सारखीच काय रे म्हणजे असं काय करतो. खरं कारण सांगणार तू काम काय कारण सांगायचं यायचं टाइम काढून. पण आम्ही माय म्हातारी किती वेळा मला म्हणले असं कलेक्शन कर म्हणलं नाही हो, मला व्हिडिओ काढायला जायचं. आणि तो आपले काहीतरी कारण असेल ऑप्शन असतो मला ऑप्शन नाही काहीच ऑप्शन नाही. काय घरच्याला काय ऑप्शन नाही. बरेच लोक नातेवाईक जोड देते असं आपल्या बापन घ्यायचं. बरेच लोकांना धरायचं. पाणी प्यायला आलं ना झालं याचा. कोणच्या दारात नातेवाईक आले आमच्याकडे जो खूप जिंदगीत नातेवाईक आहे का तेच माहित नाही मला तुला. नातेवाईक म्हणजे सासरवाडी एक बळबळ केली तिचा मेवना तुला ओळखी ना हा तिचा भाऊ तुला ओळख द्याय ना तुला आला सांगा आम्हाला काय असं होतं तुझ्या अरे माहिती नाही. बरेच काही लोकांना काही लोकांपाशी जाऊन टाकायचं. त्यांना गरज असेल तर येतील ते राहायला म्हणतात. आपण रोजच पाहुणे रावले असं कसं रोजच्या घरी पाहुणे रावले आली म्हातारी आमच्या घरी काय तुला नाही म्हातारी कुठं सोडायचं स्टाईलला सोडायचं हे काय कारण झालं काय काहीतरी आपला रील बनवताना नातेवाईकांचा काय इम्पॅक्ट होतो का, म्हणजे नाव ठेवणं वगैरे. याला विचार याला नातेवाईक आहे. इथं कधी व्हिडिओ तर नसते त्यामुळे मला प्रश्न नाही यालाच लय बोलतात बुवा. मला नाही बोलायला. तोंडावर तर सगळे चांगले बोलतात. हा, मग मागून येतं तेच ऐकू असतं. कानू असं बोलतात, बोलतात. शिव्या बिव्या देऊ नका एवढंच विषय असतो. हा, बाकी नाही काय बाकी एवढं. असतं. चांगलं आहे म्हणतात. काही विषय नाही. हा. माझी मावशी वगैरे एकदम म्हणतात छान चांगले, त्यांना छान आहे, आवडतं छान आहे. बघायला पण थोडं नॉर्मल शिवाय आता चालतं नॉर्मल शिवाय सगळे पण appreciate त्यांना वाईट बॅड नाही, शिव्या असलं तरी कोण सगळे काय कोण बोलत नाही त्याला. नाही माझी मावशी ते आणली बाबा तू करतोय ना, चांगलं करतोय, फक्त शिव्या नको देऊ. कारण की काय होतं तू गपकणी मध्येच काय बोलत असतो आणि ते कळत नाही. मग ते आम्ही स्टेटसला ठेवता नाही पुढच्याला हे नाही करता येत असं या काय लेडीज पण जास्त असतात त्याच्यामुळे आम्ही द्यायचं टाळतो. पण नॉर्मल असतात त्याच्यामुळं कोण काय बोलत नाही शक्यतो. असं निगेटिव्ह कमेंट नसते आमच्यावर. त्याच्यामुळे कमेंट नसते अशी तुम्ही असं केलंय चुकलंय बाकीच्यांना पार कारण की तुम्ही शिव्यांमध्येच नाही ना नाही बनवत जाऊ. कधी एखाद्या सारखं काय आलंय, आम्ही झोपडातले नाही ते दिसतो झोपडावानी पण झोपडातलं नाही कोण म्हणतो झोपडातलाय तू त्याचा गैरसमज तो आहे. तू असं व्हिडिओ मध्ये काय तोच रील मध्ये म्हणत असतोय. रील मध्ये वाढला नाही हा त्याच्या मला लागले ते तो सांगतोय ते आपण शिव्या का देत नाही बुवा. चांगल्या घरातले असल्यामुळे आम्हाला जास्त शिव्यांचं आवडत नाही. आपल्याला आवडत नाही. हा. हम्म. जे बाहेरची जी शिव्या बिव्या देतात त्यांना घरची विचारित नाही काही नाही कोण नसते त्यांच्या मागे बरोबर. असं विषय असतो. नाही नाही आमच्या डोक्यात अजून भरपूर काय करायचंय.
आम्हाला ब्लॉग तयार करायचे आहेत. परत ब्लॉग ब्लॉग ना रे ब्लॉग काय ब्लॉग 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 त्याच असतं कधी नाही. याच्यामुळे शिक्षण पण लय महत्वाचं असतं कधी कधी. शिक्षण महत्वाचं असतं. चांगल्या एरियात राहणं गरजेचं आहे. याच्यानवी चांडलीमध्ये राहता महत्वाची असते. चांगल्या लोकांमध्ये फिरला ना तुषार तू खरंच लय पुढे जाशील. टॅलेंट पण भरपूर आहे. आमच्या शाळेत बांधण्याशिवाय विषय नव्हता दुसरा. खरंच लय पुढे पण जाशील आणि एक चांगली संधी चालून आली त्या आयुष्यात आम्ही दोघं. नक्की विचार करतो तुला काय करायचं काय. संधीचं सोनं करायचं का राग रांगोळी करायची. तर आता तुम्ही रील मध्ये तिघच दिसत असता आणि चौकात बसायला आपले एवढे पोरं असतात तुमचे मित्र असतात आणि ते तुम्हाला कसे सपोर्ट करतात? आता मित्र आम्हाला व्हिडिओ काढायला तर रात्रीचे प्रत्येक जो त्याच्या कामात बिझी असतो. रात्री व्हिडिओ काढा आम्ही आता बरेच आम्ही जास्त व्हिडिओ रात्रीचे काढलेले आहे. कारण की सगळ्या पोरांना रात्रीचा टाइम असतो. व्हिडिओ कॅमेरा वगैरे झालं मित्रच असतात आणि काही चुकलं वगैरे तर पोरं सांगतच असतात. कंटेंट पण कधी कधी मित्र सांगत असतात. असं नाही की आम्ही तिघही करत असतोय सगळं. आता आमचं आम्ही तिघच बघत असतो. मग काही डायलॉग वगैरे झाले सगळ्या मित्रांचा सपोर्ट असतोच आम्हाला. आम्हाला कधी कधी डायलॉग नाही सुचत. आम्ही काय करतो संध्याकाळी चौकात विषय घेतो. बळच विषय घ्यायचा आणि मग ते काही ना काहीतरी पोरं डायलॉग मारून मारून मग आम्हाला लिंक लागते बाई असं असं होऊ शकतं. आणि व्हिडिओ एडिट वगैरे झाली ना मी खरं सांगतो, आमच्या चौकातली पोरं असली ना ती व्हिडिओ मिलियन मध्ये जाते. ती म्हणली ना बरी आहे ती 500-600 घे आणि मग म्हणली ना मग ती 100-200 अडकलं. मग ते एक चांगलं पण सांगतात. लगेच डिमोटिवेट करते. एखादी व्हिडिओ चालली नाही ना तुमची कामं नाही राहिली बरं आता आम्ही आम्ही लगेच पिकअप होतो. आज पिकअप होतो आणि आम्ही अजित पवार 2-3 वेळा गेलो डोकं फिरलं त्याच्यावर आम्ही परत रिपीट केलं ना आमच्या पाहिलं होतं डायरेक्ट चौकात.